ठाणे येथील स्नेहालय चॅरिटेबल ट्रस्टच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला 19वा फाउंडेशन डे। आज दिनांक 27 ऑगस्ट 2026 ठाणे येथील स्नेहालय चॅरिटेबल ट्रस्ट संचालित दिव्यांग विद्यार्थ्यांनी शाळेचा 19वा फाउंडेशन डे आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या विशेष दिनानिमित्त शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्यातील कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले। विद्यार्थ्यांच्या कला आणि उत्साहाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। या कार्यक्रमासाठी अर्बन एम्प्लॉयमेंट प्रोग्राम संस्थेच्या प्रीती भुल्लर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला। दरम्यान स्नेहालय चॅरिटेबल ट्रस्टचा 19वा फाउंडेशन डे निमित्त शाळेच्या प्रिन्सिपल ओलिव्हा डिसेवा यांनी महा 83 डेली न्यूजकडे आपला संवाद साधत कार्यक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। आज 27 ऑगस्टला आमचं 19 वर्ष झाले संस्था चालू करून आणि बरंच डेव्हलपमेंट झालं आहे। आम्ही 18 वर्षाच्या वरच्या मुलांना आम्ही रिहॅबिलिटेशन करतो। डे केअर आणि प्लेसमेंट्स हे आमचं मेन उद्देश आहे आणि प्लस रेसिडेन्शियल केअर पण पुढे करायचं आहे असं आमची इच्छा आहे। सध्या 30-35 मुलं आहेत, आमच्या 30-35 मुलं आहेत आमच्या सेंटरमध्ये। त्यांना कम्प्युटर ट्रेनिंग देतो। 19 वर्षामध्ये बरेच चॅलेंजेस आलेले, बरेच प्रॉब्लेम झाले। सुरुवातीला आम्हाला जागाच नव्हती। एका वर्षाला एका जाग्यात होतो, ते टर्म झाल्यानंतर मग परत 3 वर्षाला, मग परत 6 वर्षाला 5 पकडीत होतो। आफ्टर करोना आम्हाला आमच्या स्पॉन्सरनी जागा शोधून दिली, ती खोपटला आहे। ते आता इथे आम्ही 4 वर्ष झाले, अजून आहो आम्ही इथे आणि इथे आपलं रेंट फ्री आहे। त्याच्या अगोदर 5 पकडीला होतो तेव्हा आमचं रेंटल आमचे महिन्याला 50,000 होते, 50,000 रेंट होतं आणि आता रेंट फ्री आहे। ते आमचं ब्लेसिंग आहे। म्हणजे आमच्या 18ची वरची मुलं आहेत, पण हे सगळे एकसारखे नाही आहेत, बरेच लेवलचे आहेत। काही सिव्हिअर आहेत, काही माइल्ड आहेत, काही मॉडरेट आहेत आणि त्यांना शिकवताना आम्हाला इट इज नॉट व्हेरी इझी, सोपं नाही आहे त्यांना ट्रेनिंग द्यायचं। पण तरी आम्ही 10-10:30 ते 5पर्यंत त्यांना आमच्या इकडे राबवतो आणि बरीच प्रशिक्षण देतो। ट्रेन टीचर आहे एक आणि बाकीचे नॉन ट्रेंड आहेत, पण तसं आमच्याकडे फिनान्शियल हेल्प पण आम्हाला लागतं, नेहमीच लागतं फिनान्शियल हेल्प, कारण फक्त फीजने आमचं भागत नाही। आता ही 4 वर्ष रेंट नाही आहे म्हणून जर असं आपलं सोयीस्कर आहे। आमचं असं आहे की आम्ही बऱ्याच लोकांना जॉब्स दिले हो, आता ते जॉब्स द्यायचं आणि मिळायचं ते इट्स नॉट सो इझी, सोपं नाही आहे। आता आम्ही पर्सनली ट्राय करत होतो जॉब्स, त्याच्यातही आम्हाला प्रॉब्लेम्स येत होते। तर आता आम्ही सोलसाग बरोबर जॉईन करून त्यांना जॉब्स मिळवण्याची हे करतो। आम्ही इथे गणात्राला आहोत, पण ही बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे। तर त्याच्यानंतर आम्हाला कुठे मिळणार वगैरे काय माहीत नाही, तर प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आम्हाला काय एक जागा द्या वोकेशनलसाठी, प्लस आम्हाला रेसिडेन्शियल केअरसाठी पण पाहिजे, वसतिगृहासाठी ते पाहिजे। तर त्यासाठी पण कुठेतरी जवळ असली की बरं, कारण आमचे पालक आता म्हातारे होत आले आणि त्यांना एकदा मुलांना रेसिडेन्शियल केअरमध्ये टाकलं तर त्यांना भेटायला येऊन जाऊन त्रास होतो। कुठे जवळ असलं की त्यांना जायला भेटायला यायला सोयीस्कर होईल। दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देत आत्मविश्वासाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहालय चॅरिटेबल ट्रस्टकडून सुरू असलेला कार्य या कार्यक्रमातून अधोरेखित झाले। मी महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, ठाणे। धन्यवाद।